हॅलो फ्रेंड्स, शैलजा होम रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोबीचे मंचुरियन, जे खूपच इझी आणि क्रिस्पी रेसिपी मी तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, सर्वात प्रथम आपल्याला एक कोबी घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून कापून घ्यायचा। इथे बघू शकता तुम्ही कोबी स्वच्छ धुवून कापून घेतला आहे। आता ह्यामध्ये आपण आल्याची आलं लसूणची पेस्ट मी इथे तयार करून घेतली आहे, ती आपण त्याच्यामध्ये ॲड करायची। त्यानंतर आपण बारीक एक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करूया। आता हे सगळं जिन्नस आपण एकत्र करून हे सगळं साहित्य आपण मिक्स करणार आहोत। यामध्ये तुम्हाला जर वाटलं पातीचा कांदा आणि गाजरसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता मी इथे तुम्हाला बघू शकता 2 चमचा सोया सॉस मी ॲड करते आहे। इथे 2 चमचा मी सोया सॉस घेतला आहे। त्यानंतर 2 चमचा रेड चिली सॉस ॲड करणार आहोत। ओके, हे सगळे जिन्नस एकत्र करा। आता ह्याच्यामध्ये मी रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। हे सर्व साहित्य आपण हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करायचं आहे। ओके, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने सगळं मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये एक वाटी मैदा आपण ॲड करूया आणि समप्रमाणात तुम्हाला कॉर्नफ्लॉवरसुद्धा घ्यायचा आहे। हे सगळं साहित्य आता एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने तुम्हाला मळायचं आहे। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कोबीला हळूहळू पाणी सुटते, म्हणून तो गोळा स्वरूपात तयार होतो आहे। असंच हळूहळू हलक्या हाताने तुम्हाला त्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं आवश्यक असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। बघू शकता तुम्ही गोळा किती छान तयार झाला आहे। आता तुम्ही ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करू शकता, नाही तर तुम्ही असे भज्यासारखे सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्ट कढईमध्ये ॲड करू शकता। इथे बघू शकता आपण की मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही पण थोडेसे उरले आहेत, अर्ध्या वाटीला पण। आता इथे मी एक कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 7 भजी सोडू शकता। आता इथे हलक्या हाताने म्हणजे ब्राऊन होईपर्यंत आपण ते तसेच तळून घ्यायचे आहेत। हलका सोनेरी रंग आल्यावर ते आपल्याला ते टर्न करायचे आहे। मग दुसरी साईड पण आपण तळून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता हलकासा चॉकलेटी रंग यायला लागला आहे। आता तुम्ही एका बाउलमध्ये हे काढून घेऊ शकता। ओके, आता हे रेडी आहे आपले क्रिस्पी मंचुरियन, कोबी मंचुरियन। जर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज लाईक करा, शेअर करा आणि